रामनाथजी म्हात्रे सरांना तुम्ही पाहतात स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आहे तो गावदेवी घेसर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश कृपा दिवा, आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल दातिवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी हेदूटने अ संघ. पहिलाच बॉल सरळ रेषेत थेट विकेट किपरच्या हातामध्ये. अपील झाली हलकी, पण अपीलमध्ये अगदी आपण पाहिलं तर आत्मविश्वासाची कमी जाणवली. डॉट बॉलने सुरुवात होते. घेसर विरुद्ध सामना आपल्याला पाहायला मिळत होतो. एकंदरीत दिवा या दोन संघांमध्ये पहिला डॉट बॉल आला आणि सूरज त्यासोबत नवनाथला आपण पाहत आहोत. स्ट्रायकिंग इनवरती सूरज. चांगली कामगिरी सूरजनं नुकताच पार पडलेल्या श्री तिसाई चषकामध्ये 22 एकर कोला ग्रुप मैदानावरती केली आणि आज आझाद मैदान शेवडोनवरती देखील सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं होतं. जीजी स्पोर्ट्स वाकणच्या अगेन्स्ट ऑन साइडला लॉप करायचं होतं यावेळेस. सूरज वर्सेस सूरज हे बॅटल सध्या आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग भागमध्ये फ्रंटलाईन बॉलर सूरज चौथ्या आणि स्ट्रायकिंग इनवरती सूरज म्हात्रेला आपण पाहत आहोत. कॉमेंट्री बॉक्स कडून षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सूरज पुन्हा एकदा वळतोय पुढे. 2 डॉट बॉल आलेत. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुढील बॉल शफल झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर. पायांवरती बॉल लागलाय. फायनली पहिली धाव लेगबायच्या स्वरूपात आले. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. थोडा स्ट्रगल केला सुरुवातीला खरं तर सूरज म्हात्रेने. शामोमा पण मंचावरती या ना प्लीज. तुम्ही खाली गेलात तर इथे व्यासपीठाची आमच्या शोभा नाहीशी होते. ऋषाल म्हात्रे आपले आठवण काढतात. पुढचा बॉल शफल झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर. ऑनसाइडला खेळायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. राम म्हात्रे फलंदाज बाद इशारा करतायत. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावा लागेल. नवनाथ बॅक टू द डग आउट. आपण देखील मंचावरती यायचंय. कमळाकरजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती या. ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात सदानंदजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती यायचंय. ज्याही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांची आम्ही नावं घेतलेली त्या सर्वांनी आमच्या मंचावरती यायचंय. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि अजूनही ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक जर असेल ज्या आमच्या नजरेआड आम्हाला दिसत नाहीये त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या. डावखुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज सध्या दुर्वेश मडवी दाखल होतो मैदानामध्ये. ऋषालवरती काय जबाबदारी आहे या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळत नाहीये या स्पर्धेमध्ये. येस, व्हॉलेंटियर सांभाळण्याची जबाबदारी आहे. म्हणजे मॅनेजर आहेत ते व्हॉलेंटियरचे. बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी दुर्वेशला 1000. सर्वेश पाटील यांच्याकडून ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न. आता पैसे जमा करावे लागतील, लक्षात ठेवा. इथून पुढे प्राइस तेव्हाच अनाऊन्स केलं जाईल जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पैसे असतील. बॉलर तयार पुन्हा एकदा. सूरजला पण पाहतो बॉलिंग मागपर. सूरज पुढील चेंडू. चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. अगदी
सायंकाळच्या सत्राकडे आपण वळत आहोत आणि एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल. षटक क्रमांक पहिल्या पर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या 2 धावफलकावरती 1 रनआउटची विकेट मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 2 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय या रामनाथजी म्हात्रे सर आहेत आणि श्रीनाथजी पाटील सरांना आपण पाहतोय. प्रेम सावकाश जरा, रायडर बनू नका. यापूर्वी दक्ष देखील असेच रायडर बनण्याचा प्रयत्न करत होते. चला थोडं फास्ट घ्या विनंती आहे. दिवा संघ यानंतर द्वितीय फेरीतील सामना पाहायला मिळेल तो दुसरा दातिवली आणि गावदेवी हेदुटणे आणि त्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम लढत सेमीफायनलची. फटका चांगलाय, लॉप केलाय, फिल्डर तैनात आहेत. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये, बिग विकेट डाऊन. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना गावदेवी घेसरला. लेफ्ट हँडेड बॅटर दुर्वेश मडवी मैदानाच्या बाहेर.
च्या समाप्ती अखेरीस 9 धावा धावफलकावर. विजयचे शूटर डेंजर आहेत. खेळा येस लावा गाणं. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्डवरती असते का मला माहिती देतील. 13 धावा. 3 ओव्हर नंतर स्कायरा 11 गावदे शिरडोनच्या फक्त 11 होता. पण त्यानंतर जो आक्रमण केलं पुढील 2 ओव्हरमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 30हून अधिक धावा त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला. जरूर तो सामना त्यांनी गमावला, पण स्लॉग ओव्हरमध्ये कशी बॅटिंग करायला हवी हे आपल्याला कळालं तेव्हा. सुरुवाती इथे देखील 2.3 ओव्हरमध्ये धावा तितक्याशा झाल्या नाहीयेत. वसुली सुरुवात करावी लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. दीपक काका अप्रतिम गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. डिसिप्लिन बॉलिंग अटॅक. प्रत्येक गोलंदाजाकडे नियंत्रण आहे, तो कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी 5 ओव्हरमध्ये या संघाने 40 वाचवल्यात. वडवली खुर्द गावदे वडवली अच्या अगेन्स्ट. शफल झालाय. कॅचची माग केली. दीपक काका सांगताय झेल व्हायला हवा आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला झेल टिपलाय भावेशनं. आणखीन एका विकेटचा पदा मैदानामध्ये. दीक्षित मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर ओमकार दाखल होतो मैदानामध्ये. एका पाठोपाठ एक फलंदाज देखील बाद होता. आतापर्यंत आपण पाहिलं तर नवनाथ, दुर्वेश, योगेश, दक्षित सगळे फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता ओमकार आलाय. सूरज खंडागळे देखील अजून एक चांगला हिटर आहे. त्यानंतर दीप देखील आपण पाहतोय, पण थोडं प्रोमोट केलंय ओमकारला, पुढे पाठवलं गेलंय. माडा एंडकडून बॉलिंग मार्कवरती आता षटक क्रमांक 4
कॉमेंट्री बॉक्सांकडून गोलंदाज होईल. तिसरं षटक आता येतं दीपक काका माडा यांकडून. चौथं षटक कोण हाताळेल हा प्रश्न आहे. 4 विकल्प आहेत. 5 गोलंदाज खरं तर दिवा संघाकडे आहेत. परत यार दीपक काका चांगली गोलंदाजी करतायत. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट ॲक्सिलेंट बॉलिंग. अवघ्या 4 धावा, एक चौकार आला तोच, त्या व्यतिरिक्त कोणती धाव खर्च केली नाहीये. सफल षटक. आणि आता माडा यांकडून 14 षटक कोण हाताळेल हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल जरूर. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अवघ्या आणि अवघ्या धावसंख्या धावफलकावरती 13 लागल्यात. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडून आयोजित वीर बजरंग चषक आज कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गेले कित्येक वर्ष या संघटनेचा कार्यभार अध्यक्षपदी राहून ते सांभाळतायत. विनोद शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडून 5577 ग्रुप आमचे भरत शेठ विठ्ठल पाटील यांच्या वतीनं विनोद शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडून आणि ग्रामस्थ मंडळ शिरडून यांच्या वतीनं आदरणीय विनोद शेठ पाटील यांना शुभेच्छा. चला सूरज इतका वेळ घेऊन चालणार नाही, लक्षात ठेवा. फिल्डिंग लावून घ्या त्वरित प्लीज. येस, थँक्यू दिवा टीम. बॉलिंग मार्क वरती आता विकी भगतला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 4. अगदी सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र या चौथ्या आणि अंतिम षटकाची जबाबदारी विकी भगत वरती सोपवली. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी इम्प्रेस केलं, चांगला खेळ केला पूर्णपणे. फलंदाजांना थांबून ठेवलं, पण आता लास्ट ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल. सूरजला देखील माहिती आहे इथून या मॅचमध्ये खरं तर धावा बनवणं फार गरजेचं आहे जर पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर. चला एकानेच फिल्डिंग लावा दिवा संघ, कारण भरपूर वेळ चाललाय. मॅनेजमेंटची सूचना आली आता. विकी येतात बॉलिंग मार्क वरती. स्विंग अँड मिस. सूरज मात्र एक्झॅक्टली काय करतो आता प्रश्न पडलाय. 6 बॉल त्याने फेस केलेत आणि एकही धाव त्याच्या बॅटमधून अजून आलेली नाहीये. म्हणजे 6 चेंडू म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये 1 षटक पूर्णपणे खेळून काढलंय सूरजने आणि त्या एका ओव्हरमध्ये एकही धाव आली नाहीये. ड्राईव्ह केला यावेळेस. अखेर 7व्या चेंडूवरती त्याच्या बॅटमध्ये धाव आली, सिंगल. चला जनुमा क्रिकेट संघ दातिवली आणि गावदेवी हेदूटने संघ कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अगदी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गावदेवी हेदूटने कर्णधार आणि जनुमा क्रिकेट संघ दातिवली कॅप्टन. चला लगेच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होतोय, लक्षात ठेवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर कदाचित षटकांमध्ये कपात करण्यात येईल. म्हाडा यांकडून बॉल तयार. भगत दूर ठेवला यावेळेस, अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राने धावफलक पुढे टोटल स्कोर कार्ड वरती 15 धावांसाठीचा सुरू असलेल्या संघर्ष मैदानामध्ये सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 फिल्टर धावलेत वेगानं. सुईमधून धागा जावा अक्षरशः तसा प्रकारे 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस. वाईट बॉलचा इशारा. ओ यावेळेस काय घडलंय, रनआउटची संधी निर्माण झाली आणि रनआउटची विकेट देखील. फलंदाज इथे बाद होईल. आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन झालंय. विकी 4थ्या षटकामध्ये आलाय. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, व्हाईट बॉल, चौकार, डॉट, व्हाईट बॉल आणि पुन्हा विकेट. चला दातिवली संघ कर्णधार आलेले आहेत. गावदेवी हेदुटणे येस कॅप्टन देखील आलेले आहेत. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊयात. इनिंग ब्रेकमध्ये शेवटचा एक चेंडू शिल्लक या सत्रातला. अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटर सूरज खंडागळे. एक मोठा फटका हवा या शेवटच्या बॉलवरती, तर धावसंख्येला आकार मिळेल. बॉलर तयार. कोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर. सिंगल फक्त मिळेल इकडे, एकाहून जास्त काही नाहीये. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर, 4 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 21 धावा धावपटलावरती आणि 22चं मापक लक्ष उभं केलंय. टॉसची प्रक्रिया आपण तिकडे पूर्ण करतोय. आदरणीय वासुदेवजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. आदरणीय वासुदेवजी पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण करतो टॉस. दोन्ही संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. दातिवली विरुद्ध गावदेवी हेदुटणे टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली. टॉस दातिवलीने मला वाटते जिंकलाय. डिसिजन फक्त कळवा. फिल्डिंगचा निर्णय घेतला. 4 षटकांचा सामना असेल. पहिले षटक पॉवर प्लेचं, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. आदरणीय वासुदेवजी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. नितीन पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. डॅशिंग हिरा साहिल पाटील यांचं देखील आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं यथोचित मान सन्मान आपण पार पाडलेला आहे. सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून मी आभार व्यक्त करू. पैलवान स्वप्नील पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यायचं जरा. आदरणीय प्रभाकरजी पाटील यांचा सन्मान आपण करूया. नितीनदादा पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण पार पाडायचा आहे. आदरणीय प्रभाकरजी पाटील यांचा सन्मान आपल्या मंचावरती. वीर बजरंग चषक शिरडोनच्या स्पर्धेत दिलखुशी म्हात्रे आणि गंगारामजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. बघा प्रत्येक जण इकडून दिसत नाहीये. जे दिसतात त्यांची आम्ही नावं घेतोय, पण ज्यांची नावं देखील आम्ही घेतली नाही त्यांना देखील विनंती आपण या मंचावरती. आपला स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. प्रत्येकावरती नजर जाईल असं शक्य नाही, पण
जे ग्रामस्थ ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आम्हाला इथे दिसतात त्यांना मी आमंत्रित करतोय की आपण यायचंय, या मंचाची शोभा वाढवायची. आपल्या सर्वांचं स्वागत. द्वितीय फेरीतील पहिला सामना इथे मैदानाच्या आतमध्ये गावदेवी घेसर बनाम श्री गणेश कृपा दिवा. टार्गेट 22 आहे. सूरज 21 झालेले आहेत, चिंता करू नका. 22 टार्गेट आहे. बॉल तयार. दक्षित ऑन साइडला. व्हॉट अ स्टार्ट. इट्स अ ग्रेट स्टार्ट फॉर बॅट्समन. स्वप्नवत सुरुवात षटकारानं. बिगिट. नंतर 8-2 ही स्थिती सध्या गणेश कृपा दिवा संघाची. आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्या वर्षा खेळ झालाय पूर्ण 8 धावा दाफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना दिवा संघाला आपण पाहत आहोत. अगदी आपण पाहिलं तर आदरणीय गोपीनाथजी पाटील साहेब, कमलाकरजी म्हात्रे साहेब, सुदामजी पाटील साहेब, जयेशजी मस्कर साहेब, अरविंदजी पाटील साहेब, सुशांतजी म्हात्रे साहेब, दिनेशजी म्हात्रे साहेब असतील, संदीपजी पाटील साहेब, धीरजजी पाटील साहेब, समीरजी पाटील साहेब आणि आमचे पियुष दादा पाटील. अगदी या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी बहुमूल्य योगदान आमच्या संपूर्ण स्पर्धेला दिलेलं आहे. आणि कळत नकळत कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कैलासजी पाटील, मनीषजी म्हात्रे या सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. दुर्वेश मडवी क्रॉस रनअप ना आलाय. यश त्या उद्ध्वस्त. दांडी गोल. छोटा टार्गेट जरूर बनवलाय पण डिफेंड करण्याची क्षमता आमच्यामध्ये सांगत असताना दुर्वेश मडवीने मिळवली विकेट. इज गॉन.
एक काम करा, तुम्ही विजय मोकाशीला बोलूनच घ्या एकदा. आवाज कुठे? आदरणीय बीबी साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्सकडून गोलंदाजी मार्कवरती आता योगेश येतोय. ओव्हर नंबर 3 थांबतोय, थोडा रिदम मध्ये चुकतोय, कदाचित रनअप मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. योगेश पाटील आला बॉलिंग मार्कवर. दक्षित देखील आता विचार करता एक्झॅक्टली काय सुरू आहे. 2 वेळा थांबले योगेश. योगेश तयार पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात आहेत. सिंगलच मिळेल. आता अगदी आपण पाहिलं तर 22ची गरज होती, 11 मिळाल्या होत्या. सिंगल मिळाले तर 12 झालेले आहेत. म्हणजे आता 10 धावांची गरज आहे. 11 चेंडूवर विजयासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. श्री गणेश कृपा दिवा या संघाला. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये द्वितीय फेरीतील पहिला सामना. इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पात्र होईल. काय घडलंय ते? फुल टॉस स्विंग केलाय, ऑन साइडला पाठवलाय, लॉंग दी कापेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडो, स्क्वेअर लेग पास. टिपला विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करताना श्री गणेश कृपा दिवा संघाला. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 16, 22 करायच्यात, 16 झालेल्या आहेत. उर्वरित समीकरण आता 9 बॉल आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अगदी 22 धावा करायच्या होत्या, पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. आता या ओव्हरमध्ये देखील मागील 3 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील येणं गरजेचं होतं. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायला हवं होतं. दक्षिणच्या देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. कदाचित तो मोठा फटका आला नसता तर अजून काही वेगळं धावफलक असतं, पण जर तर असतं नसतं गोष्टीला थोडं बाजूला सारावं लागेल. आता अवघ्या 6 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर फार वेगाने धावल्यात. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या 2 कंप्लीट केल्या जातात. आता अवघ्या 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आउटफील्ड मध्ये नवनाथ फार चांगली फिल्डिंग करतात, पण एफर्ट चांगले लावले जातात. पण पूर्वार्धामध्ये हव्या तशा धावा लागल्या नाही. 30-35 धावा असतात तर मात्र समीकरण थोडं वेगळं असतं. 4 धावांची फक्त गरज. ऑन साइडला खेळलाय बॅट्समन अगदी स्ट्रायकिंग एंडच्या अर्ध्या विकेटला पोहोचेपर्यंत. चला 4 मिळाल्या. सामना संपला. मॅच फिनिश, काम तमाम. सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय श्री गणेश कृपा दिवा संघानं. वर्ल्डन बॉल
दिवा संघ अभिनंदन. चला दातिवली आणि गावदेवी हेदुटणेमध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जनहुमान क्रिकेट संघ दातिवली विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे आणि या सामन्याच्या सामनावीराकडे आपण वळतोय. लो स्कोरिंग मॅच आहे, गोलंदाजाचा विचार केला जाईल इकडे.